नमस्कार, रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. तर तुम्ही फ्लावरची वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवून बघितलेली असेल, पण आज आपण या ठिकाणी फ्लावरची आणि वाटाण्याची एकदम युनिक पद्धतीने चटपटीत अशी भाजी बनवणार आहोत. फ्लावरची भाजी न आवडणारे सुद्धा या भाजीसोबत 2 चपात्या जास्तच खातील. चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे. वेळ न घालवता लगेचच आपल्या या चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला ठेवलेली होती. कढाई व्यवस्थित गरम झाली की त्यानंतर आपल्याला या कढाईमध्ये 1.5 ग्लास पाणी ऍड करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 1.5 ग्लास पाणी ऍड केलेलं आहे. पाणी ऍड करून झालं की त्यानंतर आता आपल्याला या पाण्यामध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ऍड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड करून घ्यायची आहे. मीठ आणि हळद पावडर ऍड करून घेतली की एकदा आपल्याला याला पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या ठिकाणी फ्लावरला सुरीने न कट करता त्याची जी फुलं असतात ती हातानेच अशी तोडून घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आपण अशा प्रकारे हा जो फ्लावर आहे तो हातानेच कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला या फ्लॉवरला हळद मिठाच्या पाण्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर फ्लावर आपला या ठिकाणी व्यवस्थित शिजलेला आहे. अशा प्रकारे फ्लावर शिजून घेतला की काय होतं, फ्लावर सुद्धा व्यवस्थित शिजला जातो आणि त्याचबरोबर हा पूर्णपणे निर्जंतुक सुद्धा होतो. तर या फ्लावरला आपल्याला या ठिकाणी 80 ते 90% शिजून घ्यायचं आहे. याला अजिबात ओव्हरकुक करायचं नाही. तर आता आपण हा फ्लावर एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. फ्लावर पूर्णपणे थंड झाला की यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहे. तर सर्वात आधी आपण यामध्ये छोटा चमचा लाल तिखट ऍड करून घेणार आहोत. या ठिकाणी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ऍड करून घ्यायचं आहे. तर आता आपण यामध्ये 2 चमचे बेसन पीठ ऍड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे लाल तिखट आणि बेसन पीठ ऍड केलेलं आहे ते पूर्णपणे या फ्लावरला व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे. तर आपण एकदा अशा प्रकारे याला लावून घेऊया आणि त्यानंतर हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे बेसन पीठ आणि लाल तिखट आहे ते पूर्णपणे या फ्लावरला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तर बघू शकता या ठिकाणी आपण बेसन पीठ आणि लाल तिखट फ्लावरला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्यानंतर कढाईमध्ये 3 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपण जे बेसन पीठ आणि लाल तिखट लावून घेतलेला जो फ्लावर आहे तो आता आपल्याला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता आपण अशा प्रकारे तेलामध्ये हा जो फ्लावर आहे तो 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असा फ्राय करून घेणार आहोत. याला आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचा आहे. त्यांनी काय होतं की हा जो फ्लावर आहे तो आपला व्यवस्थित आतमध्ये शिजला जातो. तर आता आपण याला मीडियम फ्लेमवरतीच 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो फ्लावर आहे तो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे. आता आपण त्याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर या ठिकाणी आपण सर्व फ्लावर या तेलामध्ये व्यवस्थित असा फ्राय करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला या भाजीसाठीची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण ज्या कढाईमध्ये हा फ्लावर तळून घेतलेला आहे त्यामधलंच थोडंसं तेल कमी करून घेतलेलं आहे आणि या कढाईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ठेवलेलं आहे. आता आपल्याला या तेलामध्ये काही खडे मसाले ऍड करायचे आहे. त्यामध्ये 1 तेजपत्ता, 4 लवंगा, 4 काळी मिरी आणि अर्धा इंच आपण या ठिकाणी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. आता हे खडे मसाले व्यवस्थित परतले की त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहेत. तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा यामध्ये जिरे ऍड करून घेऊया. जिरे व्यवस्थित फुलले की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे आपण या ठिकाणी अगदी बारीक कट करून यामध्ये ऍड केलेले आहेत. आता आपल्याला हा जो कांदा आहे त्याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. कांद्याला आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनिटांमध्येच या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला हा जो कांदा आहे तो व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि त्याला हलकासा सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी हिरवा ताजा वाटाणा जो आहे तो घेतलेला आहे. आता या हिरव्या ताज्या वाटाण्यामुळे या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते.
तर आता आपल्याला या वाटाण्याला 3 ते 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण ताजा वाटाणा वापरत आहोत, त्यामुळे आपल्याला याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही यामध्ये फ्रोझन वाटाण्याचा वापर करत असाल तर याला तुम्हाला फक्त 1 मिनिटभरच परतून घ्यायचं आहे, कारण फ्रोझन वाटाणा अगदी झटपट असा शिजला जातो. त्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटण ॲड करून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक असं आपण मिक्सरला थोडंसं पाणी घालून याचं एक वाटण बनवून घेतलेलं होतं. आता यामध्ये टोमॅटो आहे, त्यामुळे आपण यामध्ये लगेचच चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड करून घेतलेलं आहे. मीठ ॲड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण ज्यावेळेस फ्लावर सुरुवातीला शिजून घेतलेला होता तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ ॲड केलेलं होतं. त्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही त्यानुसारच कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ॲड करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे. यामुळे या भाजीला रंग छान येतो. त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला ॲड करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही यामध्ये गरम मसाला वापरू शकता. किचन किंग मसाल्यामुळे या भाजीला अगदी हॉटेलसारखीच टेस्ट येते. तर आता आपण लाल तिखट आणि किचन किंग मसाला यामध्ये एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की याला मिनिटभर यामध्ये परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यावरती झाकण ठेवून याला लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं आपण याला लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर या मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाले सुद्धा व्यवस्थित असे परतलेले आहेत. मसाले व्यवस्थित परतले ना की भाजीची सुद्धा टेस्ट अजून वाढते. त्यामुळे मसाले नेहमी व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे असतात. आता मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे. आता आपण सुरुवातीला जो फ्लावर तेलामध्ये फ्राय करून घेतलेला होता तो आता आपण यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि आता या फ्लावरला सुद्धा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी आत्ताच ही भाजी बघून तोंडाला अगदी पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं आहे. आता पाणी ॲड करून झालं की याला आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक पॅक झाकण ठेवून आपल्याला ही जी भाजी आहे हिला 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल की वाटाणा आणि फ्लावर थोडे जरी कच्चे राहिलेले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील. त्यामुळे आता आपण यावरती एक झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाटाणा, फ्लावर आणि हे सर्व मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत आणि या ठिकाणी आपली ही वाटाणा आणि फ्लावरची चटपटीत अशी भाजी युनिक पद्धतीने बनून तयार आहे. आता आपल्याला यामध्ये 2 अख्ख्या हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहे. अशी अख्खी हिरवी मिरची तुम्ही या भाजीमध्ये ॲड करून बघा. या भाजीला अगदी हॉटेलसारखीच चव येईल. त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायची आहे. आता सर्वात शेवटी आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि आता आपल्याला याला या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग या ठिकाणी आपली चटपटीत अशी फ्लावर वाटाण्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनून तयार आहे आणि अगदी झटपट अशी बनून तयार होते. तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही फ्लावर वाटाण्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही भाजी खाल्ल्यानंतर फ्लावरच्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेल्या भाज्या सुद्धा यापुढे अगदी फिक्क्या वाटतील. नाक मुरडणारे सुद्धा या भाजीसोबत 2 चपात्या नक्कीच जास्त खातील. चला तर मग तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.